यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। केडगाव मधल्या पार्थ हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरला अटक केली आहे। केडगाव मधील गर्भपाताचा न्यूज 18 मराठीने पर्दाफाश केला होता। तोतया डॉक्टर अण्णा साहेब गिरी हा सोनोग्राफीमध्ये गर्भात मुलगी असल्याचं समजतात संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी केडगाव चौफुल्यामधील पार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवत होता। केडगाव चौफुल्यामधील पार्थ हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला जात होता अशी माहिती ही समोर आली होती आणि पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर संगीता पांडुरंग गायकवाड यांना 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे। हे तेच हैवान डॉक्टर आहेत जे एकतर गर्भलिंग निदान करायचे आणि त्याच्यानंतर जर समजा तो गर्भ मुलीचा असेल स्त्रीचा असेल तर त्यावेळेला या हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांचा गर्भपात केला जायचा। या सगळ्याचा पर्दाफाश न्यूज 18 मराठीने केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता डॉक्टर संगीता गायकवाडला अटक झाली आहे। 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल या प्रकरणामध्ये? आता एक एक करून अटक होताना आपल्याला दिसताय। डॉक्टर संगीता गायकवाडचा काय रोल होता याच्यामध्ये? गेली महिनाभर न्यूज 18 मराठीच्या वतीने आपण ही कॅम्पेन सिरीज सुरू चालवतो आहोत। दौंड तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये गर्भलिंग निदान आणि त्याबरोबर गर्भपाताचे जे काही रॅकेट सुरू आहे, खरंय या रॅकेटच्या दरम्यान आता कारवाईच्या मध्ये तोतया डॉक्टर जे आहेत अण्णासाहेब गिरी यांनी सोनोग्राफीमध्ये मुलगी असल्याचं सांगितल्यानंतर जे गर्भपाताचं रॅकेट चालवलं जात होतं त्यात पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका ज्या आहेत संगीता पांडुरंग गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या रुग्णालयामध्ये गर्भपात होत असल्याची माहिती जी आहे खरं आहे। वैभव, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर फोटो आपण बघू शकतोय। केडगाव मध्ये गर्भपात केलं जात होतं आणि या सगळ्यांचा न्यूज 18 मराठीने पर्दाफाश केला। आणि हे गर्भपात कधी केलं जायचं? ज्या वेळेला गर्भलिंग निदानामध्ये मुलीचं गर्भ आहे हे समजल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर जो तोतया डॉक्टर होता तो या लोकांना पाठवायचा आणि त्या ठिकाणी गर्भपात केले जात होते। आता पुढची अटक तिथंच करण्यात आली। यानंतर पाहूयात पुढची बातमी। ऑपरेशन घड्याळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोठं विधान केलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधील सोलापूर जिल्ह्यामधील 4ही आमदार महायुतीच्या संपर्कात आहे असं ते म्हणाले। महायुतीच्या विधान परिषद उमेदवाराला या 4ही आमदारांचा पाठिंबा आहे असंही त्यांनी सांगितलंय। जिल्ह्यातील माळशिरस आमदार उत्तम जानकर, त्याचबरोबर माढाचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे हे संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय। महायुतीच्या विकास कामांवर या 4ही आमदारांचा विश्वास आहे आणि आपल्या भागातील जनतेच्या हितासाठी ते महायुती बरोबर आहेत असा दावा उमेश पाटील यांनी केला। सोलापूर जिल्ह्याचे आपण सांगितलं 3 आमदार, तसं तुतारीचे 4ही आमदार हे महायुतीच्या त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार असलेले राजेंद्र राऊत यांच्या बाजूने त्या निवडणुकीमध्ये सहकार्य करत आहेत। पवार साहेबांनी बोलवलेल्या बैठकीला आपण पाहिलं की काही वेळेला त्या आमदार अनुपस्थित देखील राहतात। वस्तुस्थिती अशी आहे की जरी ते तुतारीचे नाव निवडून आलेले असले तरी सुद्धा त्यांचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे। दरम्यान राष्ट्रवादीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानंतर आता व्हीप वरून सुद्धा गोंधळ झालाय का अशी जोरदार चर्चा आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेश पाटलांनी व्हीप काढलेला आहे, त्यामुळे जिल्हाध्यक्ष असलेल्या पाटलांना व्हीप काढण्याचा अधिकार आहे का असा सवाल विचारला जातोय। गटनेत्याऐवजी जिल्हाध्यक्षांनी व्हीप काढल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे। दरम्यान आपल्याला पक्षानंच व्हीप काढायला सांगितलं होतं, अधिकार दिला असं उमेश पाटलांनी सांगितलंय। त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून आलेल्या सदस्याची गट नोंदणी जिल्हाधिकाऱ्याकडे ज्या वेळेला होत असते त्यावेळेला त्या गटाची एक घटना असते आणि त्या घटनेमध्ये व्हीपचा अधिकार कुणाला हे त्या घटनेमध्ये नमूद केलेलं असतं। सोलापूरच्या बाबतीमध्ये तो अधिकार हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेला आहे आणि म्हणून करता तो व्हीप जो आहे तो जिल्हाध्यक्षाच्या सहीने त्या ठिकाणी काढण्यात त्या ठिकाणी आलेला आहे।
यानंतर पाहूयात पुढची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदारांनी पक्षाला कायमचा जय महाराष्ट्र केल्याची चर्चा रंगली होती आणि त्यामुळे राजकीय भूकंप आला। ते 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली। लोकसभाध्यक्षांनी त्याला तत्वतः मान्यता दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पण कायद्याच्या कसोटीवर ही फूट टिकणार आहे का, याविषयी विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी काही मुद्दे उपस्थित केले। कसं दाखवायचंय की म्हणजे एक मॉकरी ऑफ डेमोक्रेसी कशी असते बघा. कारण पहिल्याच फुटीचा जो संदर्भ 2022ला जी झाली आहे शिवसेनेमध्ये फूट, त्याचंच प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि त्यावरच अजून निर्णय झाला. तीच प्रकरण परत फुटीचं जे आलंय आपल्यासमोर नवीन प्रकरण उद्भवलं. म्हणजे एखादं प्रकरण पेंडिंग असताना तसंच प्रकरण दुसरं उद्भवलं आणि त्यावर आता माननीय अध्यक्ष लोकसभा यांना निर्णय द्यावा लागतो. म्हणजे मला एक या निमित्ताने मग फक्त एकच मिनिट आपला घेतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि न्याय व्यवस्थेचा संपूर्णपणे आदर राखून एक मला विधान असं करावं लागतं की सर्वोच्च न्यायालयाने आता 4 वर्ष झाले हे प्रकरण पेंडिंग आहे. त्यांनी ही इज सपोज टू बी द इंटरप्रिटर अँड गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचं संरक्षक म्हणून ते काम करतात. या ट्रायब्युनलने सर्वोच्च अपेक्षा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देणं अपेक्षित होतं. एक कायद्याचा अभ्यासक म्हणून किंवा घटनेचा अभ्यासक म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की हा निर्णय जर सर्वोच्च न्यायालयाने देऊन स्प्लिट काय, मर्जर काय, व्हीप काय, त्यांचे अधिकार काय, हे सगळे स्पष्ट जर केले असते आणि पॅरा 4चा जर अर्थ लावला असता तर आज कदाचित हे प्रकरण हाताळणं अधिक सोपं गेलं असतं. माझं मत तेच आहे, कारण हा कायदा होताना 1985 साली माननीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते, पहिले मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आणि या समितीने पक्ष फुटीला, पक्षांतराला आळा घालण्यासाठी आणि संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी, बळकट करण्यासाठी हा कायदा केला. कारण आपल्याला माहिती आहे, आयाराम गयाराम आपण वाक्य ऐकलं असेल. भजनलाल नावाचे मुख्यमंत्री होते, ते 40 सदस्यांचा पक्ष घेऊन संपूर्णपणे दुसऱ्या पक्षात विलीन झाले होते. हे जे प्रकरण होतं हे सगळे अशा प्रकारचे पक्षांतर थांबवण्यासाठी हा कायदा केला गेला आणि याला एक मोठा इतिहास आहे या कायद्याला. तर आता हा कायदाच त्याचं इंटरप्रिटेशन होत नाही, या कायद्याचं याला अर्थ लावला जात नाही. त्याचा कदाचित त्या कायद्याचं काय म्हणजे असू दे, मी काही वाक्य वापरत नाही, पण या कायद्याचं नव्याने म्हणजे म्हणजे काय, ज्या उद्देशाने कायदा केला होता तो उद्देश आता कितपत याच्यामध्ये सफल होईल किंवा झाला याचा एक रिव्ह्यू करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या चर्चांदरम्यान अपात्र होणार का ते खासदार, याविषयी सुद्धा एक वेगळी चर्चा रंगलेली होती। अपात्रतेसंदर्भात लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करता येते, पण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत लोकसभाध्यक्षांचा निर्णय कायम राहतो, असं मत माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी मांडले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून या 6 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केल्यास किंवा या संदर्भात लोकसभाध्यक्षांनी गटाला मान्यता दिल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, यावर त्यांनी भाष्य केलंय। आज स्पीकरनी जर निर्णय दिला तर ज्या पार्टीला तो निर्णय पटत नाही ते निश्चितपणे तो सुप्रीम कोर्टात घेऊन जाऊ शकतील। सुप्रीम कोर्ट त्याच्यात आता विचार जो करेल तो म्हणजे असा की मुंबई हायकोर्टाने 10th शेड्यूलचं जे इंटरप्रिटेशन केलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे। असं करताना स्टे देण्याची मला शक्यता दिसत नाही। थोडक्यात जी पोझिशन स्पीकर डिक्लेअर करतो ती पोझिशन चालू राहण्याची शक्यता जास्त आहे आणि आता असं मी म्हणत नाही की तसंच होईल, पण सुप्रीम कोर्ट सर्वतः शेवटचा फायनल निकाल देईपर्यंत अधेमध्ये स्टे आणत नाही। 2/3 ऑफ द मेंबर्स मस्ट अग्री टू मर्ज इन द पॉलिटिकल पार्टी। आता ह्याला 2/3 मेंबरचा पाठिंबा हवा हे म्हणणारा क्लॉज इंटरप्रिट केल्या जातोय। पितळ्यांचं म्हणणं असं होतं, न्यायमूर्ती पितळ्यांच्या जजमेंटमध्ये पितळे सरांचं म्हणणं असं होतं की ॲक्च्युअल मर्जर जरी झाला नसला तरी जर 2/3 लोक हे दाखवू शकलेत की आम्ही तिकडे गेलेलो आहोत तर मग हा डीम्ड मर्जर होतो। डीम्ड म्हणजे गृहीत धरल्या जाईल की हा मर्जर झालेला आहे आणि त्यांना डिस्क्वालिफाय करता येणार नाही।